नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी इथे सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक कोऑपरेटिव्ह यांची असोसिएशनची जी जाहिरात आहे तर ती जाहिरात इथे तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. जे विद्यार्थ्यांना बँकेमध्ये इच्छुक असतील जाण्यासाठी तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे जाहिरात आलेली आहे. जाहिरात पाहू शकता तुम्ही इथे. पूर्ण डिटेल जाहिरातीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापासून इथे याच्या पुढे जे काही नवीन अपडेट येणार असतील तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भरतीबद्दल किंवा येणाऱ्या नवीन अपडेटबद्दल तुमच्यापर्यंत सर्वात माहिती पहिले पोहोचेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुमच्यापासून कुठलीही माहिती अशी राहणार नाही की जी तुम्हाला समजणार नाही. तर पाहू शकता तुम्ही इथे बँकेचं नाव आहे देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर, मुख्य कार्यालय अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपुरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर. या बँकेस लिपिक पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, लिपिक म्हणजेच क्लर्क या पदासाठी जी आहे तर ही जाहिरात आलेली आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक कोऑपरेटिव्ह असोसिएशन सोलापूर यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या संदर्भातील तपशील खालीलप्रमाणे आहे. तर मित्रांनो, जसं बँकेची रिक्रुटमेंट करण्यासाठी IBPS एक्झाम घेत असतं तसं इथे एक एक्झाम होणार आहे आणि ती एक्झाम इथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत आणि त्या फॉर्मची जी लिंक आहे तर ती लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवून देतो. तसेच जर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर लिंक भेटली नाही तर तुम्ही जशाच तशी ही लिंक तुमच्या गुगल क्रोमवर टाकून तुम्ही जे काय आहे तर ते लिंक ओपन करून तुमचा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, फॉर्म भरण्याची तारीख जी आहे तर ती 4/9/2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 18/9/2024 रोजी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे इथे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता इथे जी काय आहे तर ही जाहिरात बऱ्यापैकी मोठी आहे. तर एकूण जागा किती आहेत तर जागा आपण पाहू शकतो. इथे तुम्हाला दिसेल की जागा, एक सेकंद, जागांचा तपशील जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जागांचा तपशील अशा प्रकारे आहे की इथे छत्रपती संभाजीनगर सिटी 12 जागा आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर लासूर स्टेशन, लासूर स्टेशन, चित्तेगाव, करमाड, कन्नड, त्याच्यानंतर सॉलिड, गंगापूर, पैठण, वैजाबाद, जालना, सहागड, सेलू, अहमदनगर, हडपसर, कोथरूड, डोंबिवली, जळगाव, चिखली. तर अशा प्रकारे टोटल ज्या जागा आहेत तर त्या टोटल जागा 33 आहे. तिथे पाहू शकता तुम्ही 33 जागासाठी इथे जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या अशाच नवनव्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नवीन जाहिरातीबद्दल किंवा नवीन माहितीबद्दल माहिती मिळत राहील. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही इथे एज्युकेशन काय लागते याला, तर एज्युकेशनबद्दल पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. तर ती जाहिरात आपण पूर्ण डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहूत की जी जाहिरात आहे तर ही जाहिरात कशा प्रकारे आलेली आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही इथे टोटल 60 पदासाठी इथे जी आहे तर ही जाहिरात आलेली आहे. 60 पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदविका संगणक मराठी आणि इंग्लिशचं ज्ञान असणे गरजेचं आहे. प्रति महिना पाहू शकता तुम्ही इथे 15,000 रुपये प्रति महिना दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर काम समाधानकारक असेल तर तुम्हाला बँकेच्या जे पे असतं तर त्याच्यानुसार पेमेंट देण्यात येईल असे इथे त्यांनी सांगितले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे तर ती 4/9/2024 सकाळी 11 वाजल्यापासून 18/9/2024 12 वाजेपर्यंत जी आहे तर ही फॉर्म भरण्याची तारीख आहे. परीक्षेचं इथे त्यांनी फॉर्म भरण्याची जी आहे तर ती प्रोसेस पूर्ण दिलेली आहे. आणि फी पाहू शकता तुम्ही इथे, एक सेकंद, फी सांगतो तुम्हाला किती आहे ते. फॉर्म भरते वेळेस जर काही अडचण आली तर 48 तासाच्या किंवा 72 तास लागू शकतात अर्जामध्ये अपडेट होण्यासाठी. फी अपडेट होण्यासाठी इथे 700 रुपये फी आहे मित्रांनो, प्लस 18% GST म्हणजे 900च्या जवळपास जाते फी. तर लिपिक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येईल. परीक्षा पाहू शकता तुम्ही, छत्रपती संभाजीनगर येथे असेल.
परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केलेला अर्ज फायनल सबमिशन केल्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही असे ते त्यांनी सांगितलेले आहे. ईमेल ID वैध पाहिजे. बेसिक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, तुम्ही वाचून घेऊ शकता. ही जी PDF आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन मी, तर तिथूनही तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.